हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, विद्यम अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज ट्रिग्नोमेट्री म्हणजे मॅथमॅटिक्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये हार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्री जर विचार केला तर ट्रिग्नोमेट्रीचा टेबल. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा ट्रिग्नोमेट्रीचा टेबल लक्षातच राहत नाहीये, कसा बनवायचा हा देखील माहित नसतो. मित्रांनो, ट्रिग्नोमेट्रीचा टेबल कधीही पाठ करायचा नाहीये, तो बनवता आला पाहिजे. तो कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ट्रिग्नोमेट्रीचे टोटल 6 फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे टोटल 6 फंक्शन्स आहेत. ते कशा लक्षात ठेवायचे? सगळ्यात महत्त्वाचं, फर्स्ट आणि लास्ट हे दोन लोक भाऊ लोक आहेत, ब्रदर्स लोक. सेकंड आणि सेकंड लास्ट हे दोन ब्रदर्स लोक आहेत. आणि सिमिलरली टॅनचा भाव असतो कॉट, कॉटचा भाव असतो टॅन. ह्यांना मी नाव देतो ब्रदर्स. हे दोन लोक काय आहेत? हे सगळे लोक ब्रदर्स लोक आहेत. सिमिलरली दुसरे फ्रेंड्स लोक आहेत. म्हणजे काय? साइनचा फ्रेंड असतो कॉस आणि कॉसचा फ्रेंड असेल साइन. सिमिलरली टॅन आणि कॉट हे फ्रेंड्स लोक आहेत. सेक, कोसेक फ्रेंड्स लोक आहेत. यांना आपण नाव देऊयात फ्रेंड्स, कारण हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा एक पार्ट आहे, ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सेकंड थिंग तुम्हाला काय करायचंय, हा टेबल बनवण्यापूर्वी 3 स्टेप्स फॉलो करायचे सगळ्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं, अगोदर लिहायचा इथं 0, नंतर 1, नंतर 2, नंतर 3 आणि लास्टला लिहायचंय 4. येताना सेकंड काम करायचे, प्रत्येक नंबरला 4 न डिवाइड करत यायचे. प्रत्येक नंबरला कोणी डिवाइड केलं? आपण 4 न डिवाइड केलं. आणि थर्ड पार्ट तुमचा जो आहे तो लक्षात ठेवायचा, प्रत्येकाचं घ्यायचे आपल्याला रूट. प्रत्येक नंबरचं काय घेतलंय आपण या ठिकाणी? रूट घेतलंय. ओके, त्याच्यानंतर आपण सरळ सीधा डायरेक्ट साइनचा कॉलम तयार करणार आहोत, साइनचा रो तयार करणार आहोत. आता इथं बघा 0/4 0 आणि 0चं रूट किती असतं? 0. सिमिलरली 1चं रूट असणार 1 आणि 4चं रूट बघितलं तर असेल 2. 2/4 ला जर सिम्प्लिफाय केलं तर 2 1 जा आणि 2 2 जा. सो 1चं रूट असेल 1 आणि 2चं रूट काय येणार? √2. सिमिलरली इथं जर बघितलं तर 3चं रूट असेल √3/4चं रूट असणार आहे 2. 4/4 म्हणजे इथं झालं 1. 1चं रूट किती असेल मित्रांनो? 1. आता काय करायचं होतं, साइनचा जर फ्रेंड बघितलं तर कोण आहे? कॉस आहे. साइननं आन्सर लिहिले, कॉसला ऍज इट इज कॉपी करायचं होतं, पण कॉपी केलेलं सरांना लक्षात येईल म्हणून कॉस स्मार्ट आहे. कॉसनं काय केलं, साइननं जे लास्टला लिहिलं होतं ते आन्सर कॉसनं फर्स्टला लिहिलं. सेकंड लास्ट जो नंबर होता तो सेकंडला आला, मध्ये जो होता तो ऍज इट इज राहिला. सिमिलरली सेकंड जे आन्सर होतं ते सेकंड लास्टला गेलं आणि जे साइननं फर्स्टला क्वेश्चन सॉल्व्ह केला होता तो त्यानं कॉसनं लास्टला लिहिला. म्हणजेच इनडिरेक्टली काय करायचंय, फक्त साइनला उलटा लिहित जायचंय. तुमचा कोणाचा टेबल बनलेला असेल? कॉसचा. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपण टॅनला काय लिहितो मित्रांनो? टॅन म्हणजे असतो इट इज द साइन अपॉन कॉस. म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवताना काय करायचं, टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. म्हणजे आपल्याला जस्ट दोघांची डिव्हिजन घ्यायची आहे. साइनच्या रोला कॉसच्या रोनं जर डिव्हाइड केलं तर आपल्याला भेटेल टॅनचा रो. ओके, मग सांगा 0/1 ला जर घेतलं तर इथे येणार 0. ह्या दोघांची डिव्हिजन केलं तर डिनोमिनेटरचा 2 कॅन्सल होईल, इथे आन्सर येईल 1/√3. ह्या दोघांचं डिव्हिजन केलं तर आन्सर येईल 1. सिमिलरली 2 कॅन्सल, √3/1 म्हणजेच √3 आणि लास्टला 1/0. डिनोमिनेटरला 0 आला की आन्सर काय असतं मित्रांनो? नॉट डिफाईन्ड. ओके, डन. आता जे कॉस आणि सेकनं साइन आणि कॉसनं केलं तेच कोण करणार आहे? टॅन आणि कॉट. आता काय केलं, फक्त टॅनचा तुम्ही उलटा लिहित गेलात तर तुम्हाला आन्सर भेटेल कोणासाठी? कॉटसाठी. ओके, डन. 1/√3 आणि लास्टला येणार 0. आता सगळ्यात लास्टला नंबर आला, तुम्ही बघितलं तर सेक आणि कोसेक मध्ये दोघंही गाढव लोक, दोघांनाही आन्सर येत नाही. तू सेक पास तर कोसेक पास नाही, तर दोघंही फेल. आता ज्यावेळेस मित्र कामाला येत नाहीये त्यावेळेस सेकनं काय केलं, त्याच्या भावाची मदत घ्यायचं ठरवलं. म्हणजेच कोणाची मदत घेणार आहे? कॉसची. आता काय केलं, फक्त कॉसचा, म्हणजे कॉस आणि सेक एकमेकांचे भाऊ आहेत म्हणून कॉसचा फक्त रेसिप्रोकल करून आपण सेक साठी लिहिणार आहोत. आता इथं 1चा रेसिप्रोकल केला तर आन्सर येईल 1. सिमिलरली याला उलटा केला तर त्याचा आन्सर येईल 2/√3. याचा रेसिप्रोकल केला तर आन्सर येईल √2. याचा रेसिप्रोकल केला तर ह्याचा आन्सर येईल 2. आता इथं 0च्या खाली कोणच नाही म्हणजे कोण असणार आहे? 1. 1/0 केला तर ह्याचा आन्सर येईल नॉट डिफाईन. कोसेक त्याचं कॉपी करायला रेडी होता, फक्त हा कॉलम तुम्हाला हा रो उलटा लिहायचा आहे म्हणजे इथे आन्सर येईल नॉट डिफाईन. देन 2 √2 ऍज इट इज राहिला, हा 2/√3 इकडे आला आणि जो 1 होता तो तुमचा लास्टला जाणार. अशा प्रकारे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पूर्णपणे रेडी आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.